संघर्ष काय असतो हे माजी खासदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हासदादा पाटील यांनी अगदी जवळून पाहिलं. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, पण मातोश्री गोदावरी पाटील यांनी डगमगून न जाता शिक्षिकेची जबाबदारी पेलत मुलांना वाढवलं. आईनं काबाड कष्ट करून मुलाला डॉक्टर केलं. पण त्यासोबतच एक संस्कार दिला. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, तू समाजासाठी जग. आईच्या त्याच शब्दांची शिदोरी घेऊन एका तरुणानं ध्येयाचा रस्ता धरला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 28 मे 1988 जळगावच्या बसस्टँडजवळ एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत या प्रवासाचं पहिलं पाऊल पडलं. खिशात फारसं भांडवल नव्हतं, पण डोळ्यात हजारो रुग्णांच्या सेवेचं स्वप्न होतं. 35 वर्षापूर्वी एका खोलीत सुरू झालेली ही ओपीडी आज 35 एकरात विस्तारलेल्या 1200 खाटांच्या डॉक्टर उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाच्या रूपात डौलानं उभा आहे. खानदेश, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील हजारो रुग्णांसाठी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हे आज एक आरोग्य मंदिर बनलं आहे. लोकसेवेच्या प्रवासात नियतीनं त्यांना राजकारणात पाठवलं. खासदार म्हणून केवळ 13 महिन्यांचा काळ मिळाला, पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कामाची अशी काही छाप पाडली की लोक आजही त्या अल्पकाळाची आठवण काढतात. पण दादांचे मन नेहमीच स्टॅथोस्कोपमध्ये आणि रुग्णांच्या सेवेत रमलं. म्हणूनच त्यांनी स्वतःला पूर्णपणे समाजसेवेला वाहून घेतलं. आज हा सेवेचा रथ केवळ एकटे डॉक्टर ओढत नाहीत, तर संपूर्ण पाटील परिवार या यज्ञात सामील आहे. पत्नी डॉक्टर वर्षा पाटील यांच्या साथीनं कन्या डॉक्टर केतकी पाटील, जावई डॉक्टर वैभव पाटील, सुपुत्र डॉक्टर अनिकेत पाटील आणि सून डॉक्टर अक्षता पाटील हे सर्वच जण आज वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून गोदावरी आईंच्या संस्कारांची पताका पुढे नेत आहेत. यात आता जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील महादेव हॉस्पिटलच्या रूपानं अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची नवी भेट जोडली गेली आहे. शून्यातून विश्व निर्माण करणं सोपं नसतं, पण आईचे संस्कार आणि लोकांचा आशीर्वाद पाठीशी असेल तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर उल्हासदादा पाटील. जनसेवेच्या या महानायकाला कंटेंट ओशन इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड व जळगाव लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.